श्रीमन्महादिगणपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रान्वृता या वीणावरदंड मंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वंदिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय। भारत माता की जय। आम्ही योग जात अभ्यासावे तेणे याची अनुभवा यावे। शास्त्राते आलोडावे परी सिद्धांत तो हाची। आम्ही यजने कीजती सकळे परीतिये फळावी येण्याची फळे। तीर्थे होतू सकळे याची लागी। आणि काही जे जे दान पुण्य आम्ही कीजे तया फळी फळ हेची तुझे चतुर्भुज रूप। आम्ही सर्व योगांचा अभ्यास करून शेवटी यात चतुर्भुज मूर्तीच्या सुखाचा अनुभव घ्यावा। सर्व शास्त्रांचे अध्ययन करावे पण शेवटी तुझ्या एका चतुर्भुज मूर्तीच्या आश्रयाने पूर्ण सुखाची प्राप्ती होते। हाच सर्व शास्त्रांचा सिद्धांत आहे। आम्ही नाना प्रकारच्या सर्व यज्ञांचे अनुष्ठान करावे पण त्या सर्व यज्ञांच्या अनुष्ठानाचे फळ मात्र तुझ्या चतुर्भुज मूर्तीची प्राप्ती व्हावी हेच असावे। या चतुर्भुज मूर्तीच्या प्राप्तीकरिता सर्व तीर्थाट नसावे। आणि काही जी दानादिक पुण्य आम्ही करू त्या सर्व पुण्याने तुझ्या चतुर्भुज मूर्तीची प्राप्ती व्हावी। तया फळी फळ हेची तुझे चतुर्भुज रूप। सततेची चिद चिदतोची आनंद वस्तू नोहे त्रिविध एक पद निजानंदे। परब्रह्माचे सचित आनंद हे धर्म एकमेकांना सोडून मुळीच नसतात म्हणून ते पृथक नसून सच्चिदानंद हे एकच पद आहे असे श्रीनाथांनी म्हटले आहे। पण बुद्धिवृत्तीने अनुभव घेणाऱ्या जीवाला त्या सच्चिदानंदाचा सच्चित आनंद असा त्रिविध अनुभव येतो असे माऊलींनी एरवी सच्चिदानंद भेदे चालिली तिन्ही पदे अमृतानुभव प्रकरण 5 या चरणाने म्हटले असून पंचपादिकाकारांनी आनंदो विषयानुभवी नित्यत्वं चेति संती धर्मा ब्रह्मणो ह्यपृथक्त्वे पी पृथग्गी वाव भासन्ते या वचनाने असेच सांगितलेले आहे। परब्रह्माच्या या सच्चित आनंद या 3 अंशांचा अनुभव पाहिला असता सदंशाच्या अनुभवात सदंश प्रधान असून चिदानंद सामान्य असतात। चिदंशाच्या अनुभवात चिदंश प्रधान असून सदंश हा त्याच्याशी एकरूप होऊन असतो पण आनंदांश सामान्य असतो असा आशय विद्यारण्यांनी पंचदशीच्या योगानंद नामक 12व्या प्रकरणातील 73 आणि 74 या श्लोकातून दाखवला आहे। आनंदांशाच्या अनुभवात मात्र सच्चिदानंदाच्या 3 पदाचा भेद जाऊन सच्चिदानंद घन असे एकच पद होते असे माऊलींनी परी तिन्ही उणे आनंदी केली येणे या चरणाने सांगितलेले आहे। हे सच्चिदानंद घन एक पदच अनध्यस्त विवर्त अशा सगुण श्रीकृष्ण स्वरूपाने भक्तांच्या अनुभवाला येते असे आनंदपदी जया म्हणती हरी या चरणाने श्रीनाथांनी सांगितलेले आहे। भगवान परमानंद स्वरूप हा स्वयमेव हि सगुण परमात्मा साक्षात परमानंद स्वरूप आहे असे मधुसूदन सरस्वती ही आपल्या भक्ती रसायनात म्हणतात। श्री ज्ञानेश्वर माऊलींनीही आपल्या ज्ञानेश्वरी आदी ग्रंथातून व अभंगातून घेणे आनंद घणे चिदानंदांची मांदुसे
इत्यादी पदांनी सगुण परमात्मा आनंद घन किंवा आनंदाची मूर्ती आहे असे सांगितलेले आहे. भागवतातही यन्मित्रम परमानंदम केवलानुभवानंद स्वरूप इत्यादी श्लोकातून भगवंताचे श्रीकृष्ण स्वरूप केवळ आनंद रूपच आहे असे सांगितले आहे. म्हणूनच सगुण साकार भगवंताच्या प्रेम भक्तीनेच जीवाला पूर्ण सच्चिदानंद घन ब्रह्मस्थिती प्राप्त होते. आणि हाच आपला स्वानुभव अर्जुनाने तया फळी फळ तुझे चतुर्भुज रूप या 2 चरणात सांगितला आहे. ऐसी तेथीची जीवा आवडी म्हणून तेची देखावया लबड सवडी वर्तत असे ते साकडी फेडी वेगी. अशी तुझ्या चतुर्भुज मूर्तीच्या विषयी माझ्या मनात आवडी असल्यामुळे ते तुझे रूप पाहण्याची मनाला अत्यंत तळमळ लागली आहे. ती तळमळ लवकर नाहीशी कर. अगा जीवीचे जाणते या सकळ विश्व वसविते या प्रसन्न होई पूजितया देवांची या देवा. हे अंतःकरणातील जाणणाऱ्या सर्व जगाला आधार असणाऱ्या व सर्व देवांना पूज्य असणाऱ्या देवांच्या देवा माझ्यावर प्रसन्न हो. किरीटिनम गदिनम चक्रहस्तमिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्त्रबाहो भव विश्वमूर्ते. किरीटयुक्त गदा व चक्र हातात घेतलेल्या तुला पूर्वीच्या चतुर्भुज रूपाने पाहण्याची मला इच्छा आहे. म्हणून हे विश्वरूपा, हे सहस्त्रबाहो, तू चतुर्भुज रूपाने प्रकट हो. कैसे निलोत्पला ते रावित आकाशाही रंगू लावित तेजाची ओज दावित इंद्रनिया. जैसा परिमळ जाहला मरगजा का आनंदासीची निघाली या भुजा. ज्याचे जानूवरी मकर ध्वजा जोडली बरव. मस्तकी मुकुटा ते ठेविले की मुकुटा मुकुट मस्तक झाले. शृंगारा लेणे लाधले अंगाचेनी जया. इंद्रधनुष्याची आडणी माझी मेघ गगन रंगणी. तैसे आवरिले शारंग पाणी वैजयंतिया. आता कवणी ते उदार गदा असुरा देत कैवल्य पदा. कैसे चक्र हन गोविंदा सौम्य तेजे मिरवे. किंबहुना स्वामी ते देखावया उत्कंठित पामी. म्हणून आता तुम्ही तैसया होवावे. हे विश्वरूपाचे सोहळे भोगून निवाले जी डोळे. आता होता ती आधले कृष्णमूर्ती लागी. ते साकार कृष्ण रूपडे वाचून पाहो नावडे. ते न देखता थोडे मानिता ती हे. आम्हा भोग मोक्षाची आठाई श्रीमूर्ती वाचुनी नाही. म्हणून तैसाची साकार होई ते उपसंहारी आता. भगवंताच्या अंगच्या स्वयंभू नीलवर्णाने निळ्या कमळाला व आकाशाला कसा नीलवर्ण दिला आहे पहा. भगवंताच्या अंगचे तेज इंद्रनीलमण्याचे ठिकाणी कशी झाक दाखवते आहे पहा. ज्याच्या अंगचा सुगंध म्हणजे जणू काय मरगजाला प्राप्त झालेला सुगंध होय. भगवंताचे बाहू म्हणजे ब्रह्मानंदालाच निघालेल्या भुजा होत. ज्याच्या गुडघ्याचे सौंदर्य मदनाला प्राप्त झाले आहे. मस्तकावर मुकुट ठेवल्याने मस्तकाला शोभा आली नसून भगवंताचे मस्तकच मुकुटाला शोभा आणीत आहे. शृंगाराने भगवंताचे अंग अलंकृत केले नसून भगवंताच्या अंगाने शृंगाराला अलंकृत केले आहे. आकाशात उठलेला मेघ जसा इंद्रधनुष्याने वेढलेला दिसतो तसा वैजयंती माळेने भगवान वेढलेला दिसतो. असुरांचा प्राण घेऊन त्यांना मोक्ष देणारी तुझ्या हातातील कशी ती उदार गदा आहे. आणि गोविंदा, तुझ्या हातातील सुदर्शन चक्रही सौम्य तेजाने कसे युक्त दिसत आहे. किंबहुना प्रभो,
ते असे तुझे रूप पाहण्याकरता मला अत्यंत उत्कंठा लागली आहे. म्हणून तू तसाच चतुर्भुज हो. हा विश्वरूपाचा आनंद भोगून माझे डोळे तृप्त झाले. आता ते तुझे पूर्वीचे श्रीकृष्ण स्वरूप पाहण्याकरता आतुर झाले आहेत. त्या साकार श्रीकृष्ण स्वरूपा वाचून माझ्या डोळ्याला दुसरे काही पाहणे आवडत नाही. श्रीकृष्ण स्वरूप न पाहता हे विश्वरूप देखील माझ्या डोळ्यांना कमी प्रतीचे वाटते. आम्हा तुझ्या भक्तांना भोग म्हणजे दृष्ट परमानंद व मोक्ष म्हणजे विदेह मुक्ती या दोहोंकरता तुझ्या सगुण साकार मूर्ती वाचून दुसरे काही लागत नाही. म्हणूनच आता विश्वरूपाचा उपसंहार कर व सगुण श्रीकृष्ण रूपाने प्रगट हो. आम्हा भोग मोक्षांची या ठाई श्रीमूर्ती वाचुनी नाही. भगवत भक्ताला एक भगवंताचेच प्रेम असल्यामुळे त्याची विषय भोगाची इच्छा निशेष नाहीशी झालेली असते. प्रारब्धाने प्राप्त होणारे सांसारिक भोग भोगण्याची देखील त्याला इच्छा नसते आणि ते भोग भोगण्याकरता श्रीकृष्ण मूर्तीची आवश्यकताही नाही. पण भोगाकरता तुझी श्रीकृष्ण मूर्ती पाहिजे आहे असे अर्जुनाने म्हटले आहे. म्हणून येथे भोग या शब्दाचा सांसारिक भोग असा अर्थ न घेता जीवनमुक्त स्थितीतील दुष्ट प्रभानंद असा अर्थ घेतला पाहिजे असे माझ्या सद्गुरूंनी आपल्या निधिध्यासन प्रकाश नामक ग्रंथातील समास 8 मध्ये म्हटलेले आहे. दृष्ट परमानंद म्हणजे जिवंतपणीच अंतःकरण ब्रह्मानंदाकार होणे होय. हीच भक्ताची जीवनमुक्त स्थिती असते आणि या ब्रह्मानंद स्थितीतून भक्ताचे जेव्हा कधीही व्युत्थानच होत नाही तेव्हा ती भक्ताची विधेयमुक्ती होते. ही विधेयमुक्ती भक्ताला प्रेमामुळे स्वेच्छेने होते आणि ज्ञानाला ती प्राप्त होण्याकरता प्रारब्ध संपेपर्यंत वाट पाहावी लागते. कोणी असे म्हणतात की विदेहमुक्ती ही देहपातावर अवलंबून आहे, पण हे म्हणणे बरोबर नाही. कारण तस्मात मिथ्या प्रत्यय निमित्त शरीर स्वस्य सिद्धम जीवतोपि विदोषु शरीरत्वम देह अनाविश कुर्वन्नन्वयात या सूत्रातील भाष्यात केला आहे. अर्थात गुरुसेवकाचे बालपण म्हणजे ज्ञानाहंकार रहित असणे होय. या ज्ञानाहंकार रहितेमुळेच सेवकाचे अंगी दंभदर्पादी रहित असणे, मन इंद्रियादिक देहाच्या सुखाकरता विषयाकडे न धावता शांत असणे, हर्ष दुःख मान अपमान इत्यादी द्वंद्वाचे ठिकाणी चित्ताची समता असणे हे सर्व गुण सहज मांडतात व आत्मसुखाची प्राप्ती होते. हे सर्व श्री गुरुच्या कृपेने साधले जाते. हे लेवविसी या शब्दाने माऊलींनी सुचवले आहे. 17 वियेचे स्तन्य देशी अनाहताचा हल्लरू गासी समाधी बोधे निजविशी बुझावुनी. तसेच त्याला 17व्या अमृत कलेचे स्तन्य पाजून अनाहताचे गाणे गातेस आणि ऐक्य ज्ञानाच्या उपदेशाने त्याचे समाधान करून त्याला समाधी साधून देतेस व निजवतेस. 17 वियेचे स्तन्य देशी. 17वी म्हणजे योगशास्त्रातील अमृत कला. तिचे स्तन्य म्हणजे दुग्ध. चंद्राच्या 16 कला सांगितल्या आहेत. कृष्ण पक्षात एक एक कला क्षीण होऊन अमावस्येला तो चंद्र दिसेनासा होतो व शुक्ल पक्षात एक एक कला वाढत जाऊन पौर्णिमेला 16 कलांनी पूर्ण तो होतो असे आपणाला दिसते. पण हे सर्व पृथ्वीच्या उपाधीमुळे आहे. वास्तविक चंद्र हा अखंड 16 कलांनी पूर्णच असतो. ही त्याची अखंड पूर्णता 17वी कला म्हटली जाते. त्याप्रमाणेच देह उपाधीने जीवाचे ठिकाणी भासणारे जन्म मृत्यू नाहीसे होऊन तो जीव ज्या स्थितीत आपले मूळचे अविनाशित्व आणि त्या अविनाशित्वाचे सुख अनुभवतो त्या स्थितीला 17वी कला म्हणतात व त्या सुखभोगाला अमृतपान म्हणतात. अनाहताराचा हल्लरगासी. अनाहत नादाचे निरूपण मागे 6व्या अध्यायात आम्ही केलेच आहे. समाधी बोधे निजविशी. समाधी बोधे म्हणजे जीव ब्रह्मैक्य ज्ञान करून देऊन. निजविशी म्हणजे संसार सुख भासू देत नाहीस. बुजावणी म्हणजे आत्मव्यतिरिक्त.
सर्व मिथ्या आहे म्हणजे मुळीच नाही. या ज्ञानाने त्याचे समाधान करून ज्याप्रमाणे लहान मुलाचा आपल्या आईच्या वचनावर विकल्परहित विश्वास असतो, त्याप्रमाणे सद्गुरु वचनावर अत्यंत विश्वास असणाऱ्या शिष्याला वरील सर्व योग सुखाचा अनायासे लाभ होतो. आपल्या बुद्धीने स्वतंत्रपणे विचार करून झालेल्या ज्ञानाचा लाभ बुद्धीतच विकल्पही उठत असल्यामुळे लवकरच दृढ होत नाही, पण श्रद्धेच्या योगाने झालेला लाभ मात्र तात्काळ दृढ व विकल्परहित होतो. एक स्त्री गुरु नसता शिरावरी, निद्राची लागे समाधी अवसरी. श्री गुलाबराव महाराज. श्री गुरु कृपे वाचून ब्रह्मज्ञान होत नाही व समाधी साधत नाही. म्हणून साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझी पाऊली, या कारणे मी सावली न संडी तुझी. म्हणून हे सद्गुरु आई, तू साधकांची सतत कृपा दृष्टीने सांभाळ करणारी आई आहेस. तुझे चरण ज्या साधकांच्या हृदयात राहतील त्याला सर्व प्रकारच्या विद्या प्राप्त होतात. यास्तव मी तुझ्या कृपेची सावली सोडत नाही. पिके सारस्वत तुझी पाऊली. ज्ञानभक्तीची पूर्ण प्राप्ती झालेल्या श्री गुरुच्या कृपेने देखील साधक निष्णात साहित्यिक होतो. हे श्री ज्ञानेश्वर माऊलींचे विधान अतिशय योक्तीचे नसून यथार्थ आहे. कारण भगवान जसा सत्य संकल्प आहे तसे त्याचे प्रेमळ भक्त ही सत्य संकल्पच असतात. 5 वर्षाचा ध्रुव बाळ, पण भगवंतांनी आपल्या शंखाचा त्याच्या गालाला स्पर्श केल्याबरोबर तो भगवंतांची स्तुती करू लागला. तुकाराम महाराजांनी एकाला 12 अभंगाच्या पठणाने महापंडित करून सोडले. स्वतः श्री ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद बोलविले. ही उदाहरणे सर्वश्रुतच आहेत. समर्थ श्री गुरु ज्याच्याविषयी हा निष्णात साहित्यिक हो असा संकल्प करतील तो तात्काळ तसा होऊ शकतो. अहो सद्गुरूची एक कृपा दृष्टी, तुझे कारुण्य जया ते अधिष्ठी, तो सकळ विद्यांची सृष्टी धात्रा होय. हे सद्गुरूचे कृपा दृष्टी, तुझ्या करुणेला जो आश्रय होईल तो सृष्टी निर्माण करणाऱ्या ब्रह्मदेवाप्रमाणे नाना विद्यांची सृष्टी निर्माण करणारा ब्रह्मदेव होतो. पण हा प्रसाद प्राप्त करून घेण्याकरता अत्यंत श्रद्धेने श्री गुरुच्या सर्वस्वी स्वाधीन होऊन जाणे असा शिष्याचा प्रयत्न मात्र असायला पाहिजे. म्हणून अंबे श्रीमंते निजजन कल्पलते, अज्ञापी माते ग्रंथ निरूपणी. म्हणून हे माते, परमेश्वराप्रमाणे तू षडगुणेश्वर संपन्न असल्यामुळे श्रीमंत आहेस आणि म्हणूनच आपल्या भक्तजनांची कामना पूर्ण करणारा कल्पतरू आहेस. मला ग्रंथ निरूपण करण्याला आज्ञा कर. नवरसी भरवी सागरू, करवी उचित रत्नांचे आगरू, भावार्धाचे गिरीवरू निफजवी माये, साहित्य सोनियाची खाणी, उघडवी देशीयेची शोणी, विवेक वल्लीची लावणी, हो देई सैंघ. संवाद फळ निधाने, प्रमेयांची उद्याने, लावी म्हणे गहने निरंतर, पाखंडाचे दरकुटे, मोळी वाग्वाद अव्हाटे, कुतर्काचे दृष्टे सावजे फिरी. माझे हे निरूपण नवसागरांनी भरून जाऊ दे, म्हणजे माझ्या निरूपणात नवही रस मर्याद असले भरलेले असू दे. वेदांत मान्य अशा सिद्धांत रूप रत्नांचे ते भांडार गृह कर व त्यातून गुडार्थाचे मोठमोठे पर्वत निर्माण कर. या माझ्या मराठी भाषेच्या भूमीत साहित्य म्हणजे उपमा, अलंकार इत्यादी सोन्याच्या खाणी जागोजागी निघू दे आणि सर्वत्र आत्मा अनात्म विवेकरूपी वेदींची लागवड होऊ दे. संवाद म्हणजे विरोधी वाक्यांची एकवाक्यता. या संवादरूपी फळाला आश्रयस्थान होणाऱ्या सिद्धांतांच्या मोठमोठ्या बागा सर्व काळ लाव, म्हणजे पूर्वोत्तर निरूपणात परस्पर विरोध राहील व सिद्धांताला बाधील असे निरूपण होऊ देऊ नकोस. पाखंड म्हणजे श्रुती स्मृती पुराणे यांना सोडून असणारे विचार, ह्याच कुणी दर्या आणि वितंडवादाच्या आडवाटा यांचा विध्वंस कर. कुतर्क म्हणजे प्रमाणावर उभारले नसलेले
तर्क हेच कोणी हिंसक प्राणी यांचा नायनाट कर. पाखंड म्हणजे श्रुती स्मृती पुराणे यांना सोडून असणारे विचार. हाच कोणी दर्या आणि वितंडवादाच्या आडवाटा यांचा विध्वंस कर. कुतर्क म्हणजे प्रमाणावर उभारले नसलेले तर्क हेच कोणी हिंसक प्राणी यांचा नायनाट कर. म्हणजे नास्तिक विचारांचा, वितंडवादाचा व कुतर्कांचा सहज नाश होईल असे माझे निरूपण होऊ दे. वरील 11 ते 14 ओव्यातून श्री ज्ञानेश्वर माऊलींनी अध्यात्म ग्रंथ कसा असावा याविषयी आपले थोडक्यात मत दिले आहे. ते असे: ग्रंथ शक्यतो साहित्य संपन्न असून त्यातून वाचकांच्या मनावर श्रद्धा, प्रेम, यथार्थबोध व आत्मानात्म विवेक यांचा वारंवार ठसा उमटत राहावा. त्यात पूर्वापार विधानांचा विरोध न दाखविता त्यांची एकवाक्यता केलेली असावी. त्यात ठिकठिकाणी सिद्धांत सांगितलेले असावेत. वेद ब्राह्ममते, वेद बाह्यमते, शुष्कवाद, कुतर्क या सर्वांचे त्यात खंडन असून भगवंताच्या गुणानुवादाने तो भरलेला असावा. अशाच ग्रंथाच्या श्रवणाने श्रोता ब्रह्मसुखाचा भागी होतो. श्री समर्थांनीही जेणे परमार्थ वाळे, अंगी अनुताप चढे, भक्ती साधना आवडे त्या नाव ग्रंथ, जेणे परत्र साधन, जेणे ग्रंथे होय ज्ञान, जेणे होई जे पावन या नाव ग्रंथ. दासबोध दशक 7 समास 9 या ओव्यातून हाच भाव प्रकट केलेला आहे. श्रीकृष्ण गुणी माते सर्वत्र करिओ सरते, राणी वे बैसवी श्रोते श्रवणाची. सर्वत्र श्रीकृष्णाचे गुणवर्णन करण्यात मला उल्हास वाटेल असे कर आणि श्रोतेजनांना एकाग्र श्रवणाच्या राज्यावर बसव. म्हणजे श्रोत्याकडून अत्यंत एकाग्रतेने श्रवण होऊ दे. इतर जे प्रापंचिक हास्य विनोदे नवरसिक, हित नव्हे ते पुस्तक परमार्थाशी. दासबोध: या ग्रंथात भगवत गुणानुवाद नाहीत असा साहित्य संपन्न ग्रंथ असला, ज्या ग्रंथात भगवत गुणानुवाद नाहीत असा साहित्य संपन्न ग्रंथ असला तरी तो व्यर्थ आहे असे समर्थांनी म्हटले असून भागवतात मूषा गिरस्ता ह्यसती रसत कथा न कच्यते यद भगवान धोक्षजाहा या श्लोकाने हेच सांगितलेले आहे. श्री तुकाराम महाराज ही गोविंदा वाचुनी वदे ज्याची वाणी, हागवण घाणी पीठ ते या अभंगात असेच म्हणतात. ये मराठी येची या नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची वरी, हो देई या जगा. या मराठी भाषेच्या नगरात ब्रह्मविद्येचा सुकाळ कर आणि या जगातील सर्व लोकांचा देण्या घेण्याचा व्यवहार ब्रह्मसुखाचाच होऊ दे. ये मराठीची या नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. श्री मुकुंदराज महाराज व श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा अवतार होण्यापूर्वी ब्रह्मविद्या संस्कृत ग्रंथातूनच होती. पुढे या संत मंडळींनी ब्रह्मविद्येचा मराठी भाषेत सुकाळ करून मराठी भाषिकांवर अनंत उपकार केलेले आहेत. कोणत्याही भाषेतून ब्रह्मविद्या ग्रहण केली तरी ती समफलच देते. घेणे देणे सुखची वरी, हो देई या जगा. अद्वैत ब्रह्मज्ञान दृढ होऊन सगुण भगवंताच्या प्रेम भक्तीत रंगलेल्या पुरुषांची अद्वैत ब्रह्मदृष्टी क्षणभर देखील भंग पावत नसल्यामुळे त्यांचा व्यवहार म्हणजे ब्रह्माचा ब्रह्माशी ब्रह्मरूपच व्यवहार होत असतो. अमृतानुभवातही श्री माऊलींनी शिव शिव समर्था स्वामी, एवढी आनंद भूमी, घेपे दिजे के आम्ही ऐसे केले या ओवीत हाच सिद्धांत मांडला आहे. आणि आचार्यादिकांचेही हेच म्हणणे आहे. सर्व जगाला अशी जीवनमुक्ती स्थिती प्राप्त व्हावी असे माऊलींनी श्री गुरुनाथांना आशीर्वचन मागितले आहे. तू आपुलेनी स्नेह पल्लवे, माते पांघूर विशील सदैवे, तरी आताची हे आघवे निर्मीन माये.
ये विनवणीसाठी अवलोकिले गुरुकृपा दृष्टी, म्हणेत गीतार्थेसी उठी न बोले बहु. हे सद्गुरु जननी, महद्भाग्यवान पुरुषांनाच प्राप्त होणाऱ्या आपल्या कृपादृष्टी रूप प्रेमपद्राने मला झाकशील तर वर वर्णन केलेल्या गुणांनी युक्त असे संपूर्ण निरूपण आताच निर्माण करीन. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी अशी सद्गुरु निवृत्तीनाथांची प्रार्थना केल्याबरोबर श्री निवृत्तीनाथांनी त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहिले व गीतार्थ सांगण्यास सुरुवात कर, फार बोलू नको असे ते म्हणाले. अवलोकिले गुरुकृपा दृष्टी. जीवदशा ही सर्व अहंकारयुक्त असते आणि सद्गुरु रूप ज्ञानी भक्त सर्व अहंकार रहित परमेश्वर स्वरूप होऊन राहतात. ही त्यांची अत्यंत आवडती स्थिती असते. शिष्य ही श्री गुरुच्या निस्सीम प्रेमाने अत्यंत विनीत होऊन सर्व अहंकार रहित झाला की श्री गुरुची ती आवडती स्थिती त्याच्या ठिकाणी प्रादुर्भूत होते. हेच श्री गुरुचे कृपादृष्टीने अवलोकन करणे होय. तेच जी महाप्रसादू, म्हणून साविया जाहला आनंदू, आता निरोपीन प्रबंधू अवधान दीजे. श्री निवृत्तीनाथांचे वचन ऐकून श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अहोजी महाराज, हे आपले म्हणणे म्हणजे महान प्रसादच आहे. असे म्हणून ते श्री ज्ञानेश्वर महाराज फार आनंदित झाले आणि आता ग्रंथाचे निरूपण करतो, लक्ष द्यावे अशी त्यांनी प्रार्थना केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.